आदरणीय सन्माननीय आमचे नंदुशेठ मात्रे, त्यानंतर आमचे रुपेशदादा पाटील, विलासदादा गरसाहेब मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जयमान मित्रमंडळ व क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या संयुक्त विद्यमानानं भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम. लक्ष्मणदादा पाटील पिसारवेचे एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. लक्ष्मणदादा पाटील तर नक्कीच आजच्या स्पर्धेसाठी आम्हाला इथे सहकार्य आले. या स्पर्धेसाठी अर्थात स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक तुम्ही स्पर्धेमध्ये पाहतात. आज तिसरी रात्राने आज आमचे खरं तर पिसारव गावचे दमदार व्यक्तिमत्व दोस्ती दुनियेतला राजा माणूस कैलासदादा दवणे आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालंय. दादांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर इथे सन्माननीय संतोषजी मात्रे माजी सरपंच पिसारवे दमदार व्यक्तिमत्व यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी मित्र तब्बल 10,000 रुपयाचं धनादेश आम्हाला प्राप्त झाले. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे दत्ताशेठ पाटील पिसारवे यांच्याकडून आम्हाला 2100 रुपये देणगी स्वरूप आले. त्यानंतर आमचे पिसारवे गावचे दुशांत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नंदकुमारजी मात्रे यांच्याकडून 2000 रुपये. त्यानंतर वल्लभगावचे आमचे प्रकाश शेठ काडेकर यांच्याकडून 4000 रुपये आले. त्यानंतर आमचे सिद्धी करवलेचे जीवन नारायण पाटील यांच्याकडून 2000 रुपये आणि कैलास शेठ दमणे पिसारवे यांच्याकडून 2000 रुपये. या सर्व दानशुदात्यांचं पुन्हा एकदा जयमान मित्रमंडळ आणि जयमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. इथे अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. अप्रतिम मॅच, लाजवाब मॅचचा आनंद घेतात आमचे प्रदीपजी सालुंके नेवालेचे, त्यांचं देखील मनापासून अधिक स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विजय पवारचा अस्त्र पहिलाच गोलंदाज दुखापतग्रस्त आहे. चांगली गोलंदाजी, इथे डायरेक्ट हिट करायला हवी. प्रोटेक्शन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत इथे. मात्र आपण पाहिला तर या चेंडूवरती एकूण धावा मिळतील. येस, ओमकार आम्हाला दर्शवतात की 2 धावा मिळतील. लेग बायच्या माध्यमातून संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती पॅटकटचा इशारा होतो पंचांचा. येस, धरणा टीमची सलामीची दिग्गज जोडी आशिष आणि अनिकेत. विजय पवार काय खेळतोय, अप्रतिम. दुखापतग्रस्त असला तरी मॅचमध्ये चांगला योगदान टीमसाठी खेळतात, गावासाठी खेळतात. गोलंदाज सज्ज विजय पवार. यावेळी जबरदस्त चेंडू, वेग होता, डायरेक्ट हिट. प्रोटेक्शन देत आहेत क्षेत्ररक्षक. कमालीचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा तो पंचांचा. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली, आखली गेली, कोरली गेली, नोंदली गेली. एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. आशिष आणि अनिकेत ही सलामीची जोडी मैदानामध्ये. त्यांचा ड्रेस कोड, दोन्ही टीमचा ड्रेस कोड खूप चांगला आहे आणि या लखलखत्या प्रकाशामध्ये त्यांचा जो ड्रेस कोड आहे अगदीच चमकून दिसतोय. अप्रतिम. ज्या पद्धतीनं बागेत फुलं उमटल्यानंतर ज्या पद्धतीनं बागेला शोभा येते त्या पद्धतीनं मैदानाला या ड्रेस कोड घातल्यानंतर मैदानाला देखील शोभा येते. बरेच प्रेक्षक वर्ग याचा आनंद घेतात. जबरदस्त मॅच, जबरदस्त टुर्नामेंट, अप्रतिम मॅच. यावेळी चांगला चेंडू चालला, चेंडू सरळ काऊ कॉर्नर रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवर नाही येतील. तत्पूर्वी मिळालेल्या चेंडूवरती फक्त एक धावीच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण 4 धावा. विजय पवारची गोलंदाजी, आशिष आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चेंडू फेकून झाल्या, षटकातील एकूण 4. जबरदस्त गोलंदाजी विजय यांची राहिली 4 चेंडूमध्ये. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी, भेदकता, वेग, दिशा, नियंत्रण खूप चांगला. लाजबाब गोलंदाजी. 5 चेंडू फेकल्यात विजयन आपली पवार. तर या दरम्यान आमचे पिसारवे गावचे नवनाथ दादा मात्रे यांचं आगमन झाले. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. बघा, पिसारवे गावातील कोणी ग्रामस्थ आले असतील त्यांना इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं. आणि धरणे गावातील कोणी प्रतिष्ठित व्यक्ती आले असतील आमचे तर त्यांना देखील विनंती आपण यावं. बालारामजी मडवी साहेब मॅच एन्जॉय करतात, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. रतनदादा पाटील आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. यावेळी चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना पहिला विकेट गारत, पहिला झटका. धरणा टीम संघाचा पहिला मोहरा मैदानातून बाहेर. विकेटला मात्र परतावं लागेल.
तर पहिला झटका धक्का क्रमांक 1 मैदानातून बाहेर फलंदाज बाद झाला. अद्याप देखील आपण या ठिकाणी विचार केला तर खऱ्या अर्थानं पाहिला तर धरणा टीमची वलक, धरणा टीमचं नाव ज्या खेळाडूनं नाव रोशन केलं आमचे बंधुतुल्य मित्र मिथुन मडवी यांचं येणं बाकी आहे. ये तो झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. चांगला खेळ करणारे असतील मात्र शंका नाही. या मॅचचा आनंद घेत असताना आमचे पिसारविचे सुनील दादा पाटील, लक्ष्मण दादा पाटील, नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक, क्या बात आहे. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. नकुल दादा या ठिकाणी आले असतील तर या व्यासपीठावरती राजेशजी महादे आपलं देखील मनापासून अधिक स्वागत करू. जाऊया मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक 2 घेऊन येथील गोलंदाजी ट्रॅकवरती. सेकंड स्पेल, सेकंड पॉवर प्ले, गोलंदाज सज्ज तेजस. यावेळी चेंडू चाललाय हवेच्या लाटांवरती. क्षेत्ररक्षक आहे, जेजमेंट करतात, बॉडी बॅलन्स चुकतोय. परंतु इथे आपण पाहिला 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूवरती आले होते परंतु झेल निसटतोय आणि आयुष्यमान भवाचा आशीर्वाद या फलंदाजाला मिळतो. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा धाव फलकावरती. सौरभ एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर. त्यानंतर आमचे ओम मडवी गुणलेखाच्या भूमिकेत सातत्याने त्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये राहते. अप्रतिम, लाजवाब, पारदर्शक असं नेत्रदीपक आयोजन. येता क्षणी आयोजनाच्या प्रेमात पडावं इतकं चांगलं आयोजन. ओहो, वेग 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 आणि फक्त वेग. जबरदस्त गोलंदाजी, वेगाची स्वारी गोलंदाजी करत असताना तेजस छोटा तीर गावकरी हमेशा गंभीर अशी ही गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. तेजसची ही तेजोमय कामगिरी. गोलंदाज सज्ज, चाललाय चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1 बाउन्स फील्ड करतील क्षेत्ररक्षक. दूरवरनं प्रवास गाठत आल्या. तत्पूर्वी मिळालेल्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धाव संख्या धाव फलकावरती 8. आमचे क्रीडा रसिक मॅचचा आनंद घेतात. पडद्यावरती कुणी पाय नका ठेवू, कृपया करून विनंती करतोय. थँक्यू. असं सहकार्य असू द्या. हलका त्यांना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आशिष यांचा परंतु या ठिकाणी चेंडू जातो डॉट. षटक क्रमांक 2 अतिशय संत आणि सावध सुरुवात. यावेळेस देखील चाललाय चेंडू शॉट दरम्यान रिझन मध्ये. अप्रतिम गोलंदाजी, तेजस्वी तेजोमय कामगिरी, क्या बात आहे. डॉट चेंडूची सांगता. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. यावेळी समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पकडला जेल. संपलाय आशिषचा खेळ. सन्मान केलं जाईल. खरं तर वेळात वेल काढून या ठिकाणी उपस्थित दाखवली आहे. मोठमोठ्या संघांना पॅक करणारे पॅकर्स अर्थात सन्माननीय प्रकाश काडेकर उपस्थित झाले. त्यांचा सन्मान करूया. या दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान केलं जाईल. दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व अनेक मोठमोठ्या संघांना नेहमी ते पुरस्कृत करत असतात आणि आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली आहे तर नक्कीच त्यांचा सन्मान केला जाईल. मी आमच्या स्पर्धेचे आयोजक योगेंद्र दादा पाटील, हनुमान दादा पाटील या आपल्या शुभास्ते ते सन्मान केला जाईल सन्माननीय प्रकाश काडेकर साहेबांचा. बॅटची कडा, चाललाय चेंडू गोलीच्या वेगानं, गोलीगत 4 रन. सन्मान केलं जाते. सोपान दादा पाटील या आपण देखील त्यांच्या समूह ते सोपान दादा या आपलाही सन्मान इथे केला जाईल. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घरी बसून बरेच प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज क्रिकेटचं थरार सुरू झालाय. खरं तर डे पेक्षा जास्त नाईट स्पर्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याच्यातील नंबर 1 स्पर्धा म्हणजे जॉनमन क्रिकेट संघ सिद्दीक करवले आयोजित स्वर्गीय
प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक सहित चौकार येतोय. नक्कीच तिथे चौकार आलाय. या बॉलवरती फिल्डर पोचले नव्हते आणि नक्कीच हा चौकार आलाय. तिथे सन्मान केला जातोय पाहुण्यांचा. आमच्या स्पर्धेचे आयोजक खरं तर योगेंद्रदादा पाटील आणि केशवदादा पाटील उपस्थित आहेत. एक्साइट कंपनी खरं तर येस, गेस्ट इज अवर गॉड. भारतीय संस्कृती ते जपली जाते. 16 धावा दाफलकावरती. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच विकीशीट भोईर या प्रसिद्ध बैलगाडा मालक तोरबेगाव विकीदादा भोईर यांचा इथे सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचाही शुभ सन्मान होईल. आज वेळात वेळ कडून उपस्थिती दाखवली आहे. नक्कीच आज त्यांचा संघ देखील खेळला, परंतु पहिल्या मॅचमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. क्रिकेटचा खेळ हार जीत तर होतच असते क्रिकेटमध्ये, परंतु आता सेकंड मॅच मध्ये पुन्हा एकदा आसपासचे दोन संघ याच परिसरातले आहेत. आखेच्या अंतर्गत असलेले पिसारबे विरुद्ध धरणा ही लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चाललाय चेंडू. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तेजसनं काही जबरदस्त गोलंदाजी केली. तेजससाठी त्यांचेच पिताश्री आदरणीय आमचे लालचंद्रदादा पाटील यांच्या माध्यमातून तेजससाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेला आहे. एकूण धावसंख्या 17. 17वरती 2 विकेट. आता विशालच्या खांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे. संघाला धोका आहे, मग बिंदास ठोका. ठोकम ठोक फलंदाजी इथे मात्र तुम्हाला करायची. ती क्षमता, ती ताकद, ती होस, ती हुकमत, ती दादागिरी तुम्हाला प्रस्थापित करायचं. विजय पवार यावेळेस फटका बसला. एसटी रक्षकाने टिपला. जेल संपलाय. मोठा विकेट. विशाल मडवीचा खेळ. सागरचं कौतुक केलं पाहिजे, कारण आमच्या विकीदादा भोईर यांचं हे संगीत तुम्ही ऐकलं. आत्ताच त्यांचं व्यासपीठावरती आगमन झालं. विकीदादांचं हे संगीत तुम्ही ऐकलं. प्रसिद्ध बैलगाडा मालक विकी भोईर यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघा, यानंतर होणारी लढत आहे रोहिंजन सी विरुद्ध राजाराणी घोट. दोन्ही संघाला पहिला कॉल इथे देण्यात येतोय. जर पहिला इनिंग समाप्त झाल्यानंतर तुम्ही उपस्थित नसाल तर संघाला पेनल्टी लागेल, कारण धरणा संघाला तर पेनल्टी लागली आहे. त्याचमुळे लक्ष असू द्या. राजाराणी घोट संघाचे कॅप्टन आणि रोहिंजन सी संघाचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जो संघ इथे उपस्थित नसेल त्या संघाला पेनल्टी. दोन्ही संघ नसतील तर दोन्ही संघाला 1 बॉलची पेनल्टी, म्हणजे 1-1 बॉल कमी करण्यात येईल. क्या बात आहे. अगदी चांगली स्पर्धा पण या ठिकाणी एन्जॉय करतोय. प्रत्येक खेळाडूंना मी एकच सांगेन की स्पर्धक आणि आमचे आयोजक चांगलं आयोजन करत असतात तर खेळाडू वृत्ती शिस्तबद्ध स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. तर वेळेचं भान ठेवा. आता संकटामध्ये आहे. तर नक्कीच आता ज्यांचं आगमन करत आपण सांगितलं की विकीशीट भोईर प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं. त्यानंतर आमच्या पिसारबे गावचे नवनाथ दादा मात्रे यांच्याकडून 2000चं देणगी स्वरूप प्राप्त झाले. या सर्व दानशू दात्यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू. ज्यांनी आम्हाला वस्तू स्वरूपामध्ये मदत केली, ज्यांनी देणगी स्वरूपामध्ये मदत केली, त्या सर्व दानशू दात्यांचं मनपूर्वक आभार. नक्कीच सर्व दानशूर दातांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूया. विजय पवारनं काय गोलंदाजी केली आहे. 2 षटकामध्ये 12 धावा खर्च केला, 3 विकेट संपादित केलं. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र शेवटचे 2 षटक हातामध्ये आहेत. हाणामारीचा षटक प्रतीक आणि निखिल यांच्या खांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी आहे. आता चांगल्या टोटलकडे तुम्हाला प्राचारण करायचं. 4 फलंदाजांचा घाशा गुंडाळला गेलात. आता संघाला धोका आहे, मग बिनधास्त ठोका. ठोकम ठोक फलंदाज. जो झिजेल तोच चमकेल. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज साईनाथचा अस्त्र बाहेर काढलात. साईनाथ देखील भरपूर अनुभवी गोलंदाज आहे. बरेचसे उन्हाळे पावसाळे त्यांनी देखील क्रिकेटची सेवा केली आहे पिसारे गावाची. परंतु इथे मात्र पाहूया कशा पद्धतीने प्रत्येक सामोरे जाईल. 4 चेंडू 9 धावेचा योगदान दिला टीमसाठी. परंतु आता गरज आहे चांगल्या ब्रिलियंट स्टार्टची. संघ अडचणीमध्ये आहे, संघाला धोका आहे. आता चांगली गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. ओव्हरफुल टॉस चालला अगदी समोरच्या दिशेनं. डीपमधून क्षेत्ररक्षक येत आहेत. राकेश अतिशय चपल क्षेत्ररक्षक. फक्त मिळेल सिंगलच्या बरोबरीनं जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली.
सायना जबरदस्त प्रत्येक गोलंदाजांनी आपला वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, कारण हाच मैदान धरणा आई गावदेवी 11 धरणा टीमसाठी भरपूर लकी आहे. परंतु इथे कुठेतरी थोडासा खराब प्रदर्शन करत असताना परंतु अद्याप देखील 11 चेंडू हातामध्ये आहेत. मोठे पटक्यांची गरज आहे. चाललाय चेंडू सीमा रेषा लगत झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, मंगेशने टिपलाय, झेल संपलाय. या ठिकाणी फलंदाज प्रतीकचा खेळ. शहर मिथून मडवी या ठिकाणी बरेचसे हंगामजने गाजवलं. प्रॅक्टिस त्यांची भरपूर कमी आहे, परंतु काही कारणास्तव ते कामानिमित्त भरपूर बिझी असतात. परंतु शेवटचे 10 चेंडू तुमच्या हातामध्ये आहेत. संघाला एक चांगली स्टार्ट देण्याची गरज आहे. त्यांच्यामध्ये ताकद भरपूर मोठ्या प्रमाणात भरलेली आहे. जी जिद्द ती चिकाटी तुम्हाला इथे आजमावं लागेल. फलंदाज येतात मिथून मडवी, भरपूर मोठा फलंदाज आहे. संघाची धावसंख्या 18. साईनाथ यांच्या षटकातील पुढील चेंडू समोर फलंदाज मिथून मडवी, गोलंदाज तयार. साईनाथ पद्धत आले त्यामध्ये व्यतय आणि अर्थातच आमचे मनोजी पवार सरांचा इशारा मृत्यू चेंडूची घोषणा इथे केली जाते. मिथून स्ट्राईक एंडवरती भरपूर मोठा खेळाडू आहे. अपेक्षा आहे, इच्छा आहे, महत्वाकांक्षा आहे. त्यावेळी 6 चेंडू सोडलाय मिथून. यांना वाटलं काय चेंडू कदाचित वाईट असेल, परंतु साईनाथ भरपूर चालाक वृत्तीचा हा खेळाडू आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याची ती गोलंदाजी तो सातत्याने साकारत असतो. पण मिथून हा शांत बसणारा खेळाडू नाही, कारण शांत बसण्यासाठी तो का साधू नाही आहे. तो चमकणार, उठणार, पेटणार, खेळणार. चाललाय फटका सीमा रेषा पार, षटकार. प्रयत्न करत असताना मिथून मडवी, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या मी कारण सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे तरी उद्या नव्याने उडणार मी, रोखेल कोण मजला अशी कोणतं भिंत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदणीत खणखणी षटकार. षटकाराची गरज कौतुक केलं होतं, गुणगौरव केलं होतं. त्या फटक्याची गरज होती. पहिला षटकार टीम गावदेवी 11 धरणा टीमच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र वाघाची डरकारी फुटली गेली आहे. या ठिकाणी मिथूनच्या बॅट्समधून आले या दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. तर दरम्यान आमचे सध्या करवले गावचे तकदीर दादा पाटील यांचं आगमन झालं. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. लोअर फुल टॉस चेंडू चाललाय दीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव सहजरित्या परिपूर्ण. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा नक्कीच संघाला मिळतील आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपते. एकूण धावसंख्या 26. 5 गडी गायरत टीम आई गावदेवी 11 धरणा टीमच्या बाजूनं. 5 चेंडू झाल्यात, 9 धावा खर्च केल्यात. साईने देखील चांगली गोलंदाजी इथे दाखवली, परंतु मिथून शेवटचा बॉल कशा पद्धतीनं फेस करतील. षटक क्रमांक 14. 5 षटकांची मॅच. गोलंदाज तयार. यावेळी हलक्या त्यानं सॉफ्ट हँडनं कट केलाय. ओहो, व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. 100% देण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक. षटकाची झाली सांगता. 4 षटकांची समाप्ती. संघाची धावसंख्या 27 वरती 5 आई गावदेवी 11 धरणा. तर याच दरम्यान आमचे मोहनदादा मडवी या ठिकाणी आलेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान आमचे कोपऱ्या गावचे दमदार व्यक्तिमत्व आत्माराम मामा यांचं देखील आगमन झालं आणि गजानन मडवी साहेब वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वदेच्या वतीनं आणि बालचंद्र शेट यांचं देखील आगमन झालंय. सर्व मान्यवरांचं आम्ही स्वदेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व गजानन मडवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं स्वदेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. एक दमदार व्यक्तिमत्व. आज व्यासपीठावरती तुम्ही पाहतात अगदी आमचे विलासदादा घरात उपस्थित झालेत. त्यानंतर प्रकाशजी काडेकर दमदार स्पॉन्सर आहेत. नेहमीच मोठमोठ्या संघांना ते पॅक करतात. त्यानंतर नंदकुमारजी मात्रे, सचिन दादा, त्यानंतर आमचे नवनाथ दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही जॉनमान मित्र मंडळ यांच्या वतीनं आणि जॉनमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. फटाक्यांची आतिषबाजी
पाहुण्यांच्या शुभ सन्मान आणि करताना स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हाणामारीचा षटक, टार्गेट सेट करणारा षटक. समोर फलंदाज मिथूनसाठी हा चेंडू गुडलँड स्पॉटवरती त्यानं टेक ओव्हर केला होता. चेंडूने बॅटचा संपर्क येत नाहीये, झुलून येत नाहीये. डॉट चेंडूची सांगता 27 धावा, भरपूर कमी प्रमाणात धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. संघाला धोका आहे, बिंदास धोका आहे. गोलंदाज तयार. यावेळी साखर टप्प्याचा चेंडू गॅपमध्ये मोठा आहे, भरपूर गॅप. धावसंख्येचा नाही तोटा, मिळतील 4 रन. होती टीमसाठी 31 धावा आहेत. 10 फलकावरती शैलेश यांच्या षटकातील पुढील चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू, तितकीच लांबी, तितकंच अंतर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, छूम अंतर. करायची नितांत गरज होती. ही संजीवनीचा षटकार आपण पाहतोय. रामायणामध्ये ज्या अर्थानं लक्ष्मणाला नक्कीच मेघराजनं नक्कीच बाण मारला होता आणि त्या बाणासाठी हनुमानांना संजीवनीसाठी पूर्ण पर्वत घेऊन आला होता आणि तोच हा षटकार तो या टीमसाठी संजीवनी देणार. संघाची धावसंख्या 37, एकूण धावसंख्या 37 वरती 5. चेंडू फेकून झाला षटकातील 3. शैलेश हो हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शेवटचे 2 बॉल, एकूण धावसंख्या 37. नक्कीच संजीवनी एका षटकाराने अनेक चौकारांना अशा पल्लवित केलाय. अतिशय कमी धावसंख्या होती परंतु मिथून षटकार चौकारांची आतिषबाजी करत हे एक चांगली धावसंख्या उभी केली. शेवटचे 2 बॉल मिथूनसाठी. पुन्हा एकदा चेंडू चाललाय हवेच्या लाटांवरती. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाही फलंदाज बाद मिथून. बॉल टार्गेट सेट करणार का? यावेळी प्रोटेक्शन दिला जातोय. अन्यथा लॉंग स्टॉप मध्ये 4 मिळाल्या असत्या परंतु नशिबाची साथ साईना त्या ठिकाणी होती. मिलेल्या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 10 फलकावरती 38. पहिला सत्र इथे कंप्लीट. जिंकण्यासाठी येणारे 5 षटक, 39 धावांची गरज. तर याच दरम्यान ब्राईट इंटरनॅशनल स्कूलचे आदरणीय सन्मान्य चेअरमॅन. तर याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. दमदार व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी तळोजा शहर व कारगर शहर उपाध्यक्ष सन्माननीय निधोजी केणी साहेब आणि त्यांच्या समवेत प्रवीण दादा. तर रायगड जिल्हा मनसे उपाध्यक्ष सन्माननीय प्रवीण दादा यांचं देखील इथे आगमन झालंय. प्रवीण दादा दलवी यांचं आगमन झालं आणि त्यांच्या सोबत आमचे जयवंत दादा गरत, पापडीचा पाडा पोलीस पाटील. तर जयवंत दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या ठिकाणी तर या ठिकाणी सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. खरं तर या ठिकाणी निधोदादा केणी, जयवंतदादा गरत आणि प्रवीणदादा दलवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंकोरी वॉटर सप्लायचे प्रॉपरेटर अनिल पाटील कानपुल यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज स्पर्धेतली 3री रात्र आणि 3ऱ्या रात्रीमध्ये मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चला दोन्ही कॅप्टन जॉईंट व्हा. या ठिकाणी राजाराणी घोट संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि रोहिंजन सी कॅप्टन आपण उपस्थित राहायचंय. पडक्यांची आतिषबाजी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन करत. आज या स्पर्धेतली 3री रात्र आणि 3ऱ्या रात्रीला अजून
चमकदार करण्यासाठी खरं तर या मंचावरती तुम्ही मान्यवर पाहतात ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालंय ते भारतीय जनता पार्टीचे तळोजा खारघर शहर उपाध्यक्ष सन्माननीय निधोजी केणी साहेब, त्यांच्यासोबत या ठिकाणी प्रवीणदादा दलवी आणि त्यानंतर आमचे सन्माननीय विलासजी घरत साहेब उपस्थित झालेत आणि जयवंतदादा घरत यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर व्यासपीठामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. चला तर टॉस या ठिकाणी केलं जाईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. मी इन्व्हाइट करेल ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालंय आणि खरे तर निधोदादा केणी आणि त्यांच्यासोबत मी इन्व्हाइट करेल प्रवीणदादा दलवी या दोन व्यक्तिमत्वांना की आपण यावं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मानित केलं जाईल. विलासदादा घरत या त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मॅच नंबर तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी पहिल्या राऊंडची तिसरी लढत. चला या आमचे प्रवीणदादा दलवी साहेब उपस्थित होत आहेत. तिन्ही त्रिमूर्ती यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. एक बिग फाईट लढत पाहायला मिळेल आज या ठिकाणी. दोन्ही कॅप्टन 5 ओव्हरची लढत आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. टेल्स इज अ कॉल अँड कॉट टॉस विन कॅप्टन टीम रोहिंजन सी संघ. खरं तर आज या ठिकाणी टॉस जिंकलाय. काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन आज राजराणी घोट संघ म्हणजे आपल्या परिसरात एक चांगला संघ आहे. त्या संघाला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? 40-45 धावांपर्यंत. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? अनेक साऱ्या स्पर्धा तुम्ही पाहिल्यात. आज पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे जनमान मित्रमंडळ सिद्धी करवे यांच्या वतीने ही नाईट स्पर्धा आहे. आयोजन चांगलं असतं. दरवर्षी आम्ही खेळतो. यावर्षी चांगला प्रयत्न करू. थँक्यू सो मच कॅप्टन प्रदीप. राजराणी घोट संघाचे टॉस गमावलाय. टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस जर जिंकला असतं तर काय डिसिजन असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता बॅटिंग करायचे डिसिजन तुमच्या विरोधात केलंय, परंतु बॅटिंग करताना तुझ्यामध्ये किती स्कोर झाला पाहिजे? खेळपट्टी चांगली आहे, ग्राउंड चांगला आहे आणि तुझ्यामध्ये किती स्कोर व्हायला पाहिजे? स्कोर 55 ते 60 धावा झाल्याच पाहिजेत. आता पीच पण चांगली एकदम पाट आहे आणि बाउंड्री पण व्यवस्थित आहे, तर झाल्याच पाहिजे स्कोर. नक्कीच आयोजनामध्ये तू काय सांगशील? अनेक साऱ्या स्पर्धा तू पाहिल्यात. या स्पर्धेमध्ये दरवर्षी तुमचा संघ असतो. हो, आयोजन तर खूपच छान आहे. गेल्या वेळेला पण आम्ही त्या ट्रॉफी घेऊन गेलोच होतो. 3 नंबर आला होता आमच्या इथे. आता बघू या वेळेला पण तेच प्रयत्न असतात आमचा. थँक्यू सो मच होते कॅप्टन राजाणी घोट संघाचे. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज टीम रोहिंजन सी वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. आणि तत्पूर्वी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मान करणार आहोत. नक्कीच सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ताच ज्यांचं आगमन झालंय ते निधोदादा केणी, प्रवीणदादा दळवी आणि खरं तर जयवंतदादा घरत आणि नकुलशेठ पाटील पिसारवे यांचं देखील आगमन झालंय. या सर्व व्यक्तिमत्वांचं स्वागत. व्यासपीठावरती आपण पाहतो सन्माननीय विलासजी घरत साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर तुम्ही पाहतात नवनाथदादा म्हात्रे उपस्थित आहेत आणि संपूर्ण आमचे खरं तर आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय गजानन मडवी साहेब, आत्मानंद मामा आणि बादशाह पाटील. तर या स्पर्धेसाठी बघा नक्कीच सन्माननीय शिवसेनेची बुलंद तोप सन्माननीय विलासदादा घरत यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि सन्माननीय महेशभाई पाटील, नक्कीच शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व विलासदादा. खरं तर त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालंय. त्यांचं मनपूर्वक आभार. महेशदादा पाटील यांचे परम मित्र आहेत. खरं तर त्यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. नक्कीच आज या स्पर्धेतली तिसरी रात्र मैदानाच्या चौफेरवर पाहिलं तर जनसमुदाय पाहायला मिळतोय. अगदी आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. कारण आज याच परिसरात ते संघ खेळणार आहेत. पहिल्या मॅच पासून चांगले प्रेक्षक पाहायला मिळाले आणि आता ही तिसरी मॅच थोड्या वेळानंतर सुरू होईल. सध्या मैदानावरती दुसरी लढत तुम्ही पाहतायत. एका बाजूला बॅटिंग करणारा संघ पिसारवे आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करणारा धरणा संघ. पुन्हा एकदा कॉमेंट्रीमध्ये परिवर्तन येत आहेत. सौरभ पाटील. थँक्यू सो मच योगेशजी बडवी सर. थँक्यू सो मच साहिजी राजे सर. आले तमाम क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. जर्मन मित्र मंडल व क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषक 2024 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं
धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 1 या आकड्यावरती 2 धाब्याची पॅलेंटी धरणा टीमला आपण दिली आहे। या ओव्हर नंतर आम्ही त्या देखील 2 धावा ऍड करू। 39 धावेचं लक्ष जरी असलं इथून गोलंदाजी ज्या प्रकारे पहिल्या पूर्वार्धामध्ये पिसारवे संघाने केली अशी गोलंदाजी आता धरणाला करायची आहे। मंगेश म्हात्रे डे फॉर्मॅटमध्ये आजच्या दिवसामध्ये ज्याच्या नावावरती अर्धशतक अक्षरशः पेटला तो मात्र आता मैदानामध्ये आणि त्याला बीट केलं। आज अर्धशतक मंगेश म्हात्रेने ठोकला। 17 बॉल 54 धावा त्याच्या बॅटमध्ये नक्की झाल्या आणि तो आता तुम्ही पाहता अवघ्या 17 बॉलमध्ये त्याने ते अर्धशतक त्याच्या नावावरती राहिले। तो आता मात्र बॅटिंग त्याला बीट केलं। आशिष पाटील P1चं पहिलं षटक। षटकातील पुढचा बॉल अर्धा बॅटने खेचला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर बॉल पहिला टप्पा घेत सीमारेषा पार पूर्वार्धामधला हा उत्तरार्धाचा पहिला चौकार। फटका फसला झेलची शक्यता लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित पकडलाय झेल चौकारनं दिलं प्रत्युत्तर टिप हॉटाट जशास त्याचं प्रत्युत्तर विकेटचं पतन OUT बाद मंगेश म्हात्रे। कौतुक केलं पाहिजे डीजे तुमचं, कारण संपूर्ण कारगर आणि तळोजा विभागामध्ये नंबर 1 व्यक्तिमत्व सन्माननीय निवृत्तदादा केणी यांचं संगीत तुम्ही ऐकलंय। मित्र या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने देखील तब्बल 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं। दादांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। दमदार व्यक्तिमत्व, नेहमी समाजसेवा ही ईश्वर सेवा मानणारे व्यक्तिमत्व, नेहमीच प्रत्येक युवा पिढीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व, शांत आणि संयमी माणूस म्हणजे निर्दोषदादा केणी यांचं इथे नक्कीच आपण ज्यांच्या वतीने 10,000 रुपये आलेत आणि त्यानंतर आपण पाहिले आमचे विलासदादा गरज यांच्या वतीने देखील 10,000 रुपये आमच्या स्पर्धेला या ठिकाणी आलेत। त्यांचा मनपूर्वक आम्ही आमच्या स्पर्धेच्या वतीनं आणि जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय। षटकातील पुढचा बॉल प्लेसमेंट पहिला बॉल चाललाय तुम्ही पाहता तिकडे फिल्डर तोपर्यंत या बॉल वरती मिळती सिंगल सिंगलला स्कोर पुढे चाललाय धावफलकावरती 6 या आकड्यावरती सागर आला तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी 39 धावेचं लक्ष जरी असलं सगळं इथून गोलंदाजी चांगली झाली तर मॅच बनू शकते धरणा टीमच्या बाजूनं। आशिष पाटील तेच करतोय P1च्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात। एक महत्वाची विकेट त्यानं मात्र कॅरी केली आहे मंगेश मात्रजी स्थायिकेनं तुम्ही आता विजय पवारला पाहता हा देखील एक जबरदस्त अष्टपैलू आहे ज्यानं गोलंदाजी दमदार राहिली पूर्वार्धामध्ये। षटकातील पुढचा बॉल यष्टा उद्ध्वस्त प्लेसमेंट करायचं होतं दांडी गोल विकेटचं बदन दुसरा धक्का। या ठिकाणी दमदार व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आज अगदी व्यासपीठ गजबजून भरलंय आमच्या मान्यवरांनी आणि आताच नक्कीच आमचे सन्माननीय प्रवीण दादा दलवे उपजिल्हा अध्यक्ष करत महाराष्ट्र नवनिर्माण रायगड जिल्हा
उपाध्यक्ष सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार व्यक्तिमत्व प्रवीणदादा दलवी यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं, त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे. आज व्यासपीठाला शोभा आली आहे. खरं तर सगळे मोठमोठे व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावर दिलेत आणि आज खरं तर या स्पर्धेतील तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीतील दुसरी लढत. एका बाजूला याच परिसरातला संघ धरणा तर दुसऱ्या बाजूला याच परिसरातला संघ पिसारवे ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच धरणा म्हटलं की खरं तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवेंद्र मडवी साहेब आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आणि स्पर्धेच्या युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल तर आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहे. धावा धावपलकावरती 8 P2चं दुसरं षटक विशाल बडवी. ऑल ऑफ दी कार्पेट बॉल झाला बॉडी लाईनच्या दिशेने गोलीच्या रफ्तार एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा. दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती 10 नंबर जर्सी तुम्ही पाहिली. सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटची दैवता. याच क्रिकेटनं त्यांना भारतरत्न देण्यात आलं. क्रिकेट किती महत्वाचं आहे सचिन रमेश तेंडुलकर यांचं जाणतं जातं उदाहरण तुम्ही पाहता. याच क्रिकेटनं त्यांना मोठं केलं आणि क्रिकेटची दैवता सचिन रमेश तेंडुलकर 10 नंबर जर्सी धावा धावपलकावरती 10. विशाल मडवीला तुम्ही पाहता ज्यानं बॅटिंग मध्ये तो काहीच करू शकला नाही. तो शून्यावरती बाद झाला. आता बॉलिंग इथे करायची आहे कारण की स्कोर कमी बनला. धावा धावपलकावरती 10 तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल सागरसाठी. आडवा पाठ बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर सागरला बीट करून तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. डबलला आता प्रमोट केलं जात आहे टीम पिसारवायच्या बाजूला. सिंगल डबल चालू ठेवला धावता स्कोर ते चालू ठेवतात. धाव फलक तुम्ही पाहता. विशाल मडवी विकेटच्या शोधामध्ये. पहिल्या ओव्हरचा विचार केला आशिष पाटीलनं काय गोलंदाजी केली. अवघ्या 6 धावेचं षटक 2 महत्वपूर्ण विकेट. मंगेशला बाद केला त्याच्यानंतर विजय पवारला जे सलामीचे फलंदाज ते पवेलियनमध्ये पाठवण्याचं काम केलं. षटकातील पुढचा बॉल बादशाह कसा कडा लागला पोस्टिपला पकडला झेल विकेटचं बटन. तिसरा लेखा पिसावे टीमला सागरची गेली संपुष्टात. दरम्यान तलोच्या मजकूरचे आमचे दमदार व्यक्तिमत्व रमेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. आपण पाहतायत खरं तर जनमान मित्रमंडळ आणि जनमान क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकचं शानदार पर्व. आज तिसरी रात्राने आज याच परिसरातले 10 संघ एकमेकाविरुद्ध खेळतील. चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर आज पहिल्या लढतीमध्ये नक्कीच सामना आपण पाहिला. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी ज्या संघाने तुर्बे संघाला परास्त केलं आणि सेकंड मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता धरणा विरुद्ध एका बाजूला पिसारवे. एक जबरदस्त कट टू कट मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे आणि यानंतर होणारी लढत पुन्हा एकदा रोहिंजन सी विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल राजा राणी गोट या 2 संघामध्ये. षटकातील पुढचा बॉल विकेट मिळाला विशाल बडवीला. कॉन्फिडन्स वाढला असावा विशालचा. रिदममध्ये थोडे प्रॉब्लेम पुन्हा एकदा सचिव होईल आणि किपरच्या भूमिकेत तुम्ही पाहता प्रतीकला उर्फ पप्पी आणि या नावानं खूप तो देखील फेमस. आणि 6 वर्षामध्ये त्यानं देखील आता टीममध्ये इंटर तो देखील झाला. धरणाच्या बाजूने तुम्ही नागझरीचा रिद्धेश पाटील पाहिला. पहिल्याच वर्षी त्यानं खेळला. काय खेळ केला 35 धावा आणि पप्पीशी आम्ही देखील संपर्क साधला की पप्पी पुन्हा एकदा खेळेल आणि त्याच्याकडे चांगला खेळ झाला नसला. लेग बिफोर ओ युटी फलंदाज बाद. कुठलाही फलंदाज थांबायला मागत नाही खेळपट्टीवरती. आणखीन एक धक्का राकेश पाटील आल्या बावली माघारी. फलंदाज बाद.
बघा पहिल्या षटकामध्ये आशिषने धावा खर्च केल्या 6, त्यानंतर आम्ही 2 धावा पायलंटीच्या ॲड केल्या. पिसारवे संघ लक्षात असू द्या. आणि धावा धावफलकावरती तुम्ही 12 पाहता. लागोपाठचे मात्र 2 विकेट. विकेट हॅट्रिक होईल का या स्पर्धेतील? तिसरी विकेट हॅट्रिक विशाल बडवी. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं आणि डॉट बॉल आला. काय गोलंदाजी केली आहे विशाल मडवीनं या षटकामध्ये. पहिल्या 2 बॉलवरती 4 आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा विकेट. हा बॉल डॉट बॉल. गुड लाईन स्पोर्टमधून टेकअप घेतला, हलकासा टर्न गेला आणि लेफ्टी गोलंदाज देवान दिलेली ती देणगी आहे. लेफ्टी गोलंदाजाला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं अंडरटॉस करण्याचा प्रयत्न झाला तेजसचा. त्याला बीट करून तो बॉल गेला आणि प्रतीक्षा हातामध्ये जे किपरच्या भूमिकेत आहेत. धावा धावफलकावरती थांबल्या जात आहेत. 12 वरती 4. मंगेश लवकर बाद झाला, विजय लवकर बाद झाला, त्याच्यानंतर सागर बाद झाला, त्याच्यानंतर तुम्ही धनेश देखील बाद झाला, राकेश बाद झाला, सॉरी. हलक्या हातात बॉल झाला बॉन्डलाच्या दिशेनं. फिल्डर तिकडे तुम्ही पाहता तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं जातं. P2चं दुसरं आणि P2च्या दुसऱ्या षटकामध्ये उद्या धावा खर्च केल्या 5, विकेट मिळवल्या 2. एक यशस्वी षटक राहिलाय धरणा टीमच्या बाजूनं. विशाल मडवीचं समीकरण तुमच्या समोर आता असणार आहे. 18 बॉल 26 धावेची अजून एक अर्जंटीच आहे. संघ बघा इथे सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 षटकांना मारले तर गोल्डन मॅन क्रिश मात्रे पिसारबे यांच्याकडून 3000 रुपयाचं प्राइज असेल. नक्कीच बिग फाईट लढत मैदानाच्या आतमध्ये कट टू कट सामना मी सुरुवातीला सांगितला सौरभ की सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण एका परिसरातले 2 संघ जेव्हा एकमेकाविरुद्ध खेळतात, एकमेकाची उणीव, एकमेकाचे डावपेच हे दोघांना माहीत असतात. त्यामुळे सामना कट टू कट प्रेक्षकांना शेवटपर्यंत पाहायला मिळेल आणि 30 लढत मैदानावरती. तर याच दरम्यान मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि सन्माननीय आमचे पिसारवे गावचे दमदार व्यक्तिमत्व राजेशदादा महादे यांचं इथे आगमन होत आहे. राजेशदादा या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. हे बॅटल खूप रंगतदार पाहायला भेटेल. एकमेकांसमोर अनेक वेळा खेळला असावा, एकमेकांची रणनीती माहिती आहे आणि तेच करत असताना तुम्ही पाहता 39 धावेचं लक्ष होतं. असं वाटलं की ही मॅच पिसारवे जिंकेल, पण धरणा देखील तेवढीच ताकदवान आहे. आमची गोलंदाजी ताकद पुन्हा एकदा आशिष पाटील सज्ज झाला. 3ऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल डीप कव्हर पॉइंटला बॅकफुटला जाऊन स्पंज केला. बॉल दन 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 करत चालला सीमा पार. आलाय चौकार शहर. गोलंदाजी देखील चांगली टाकली. P2 षटक पूर्वार्धामध्ये तुम्ही पाहिला उद्या 4 धावेचं 1 विकेट. प्रत्येक टीम मध्ये 2 वर्षामध्ये सौरभ जर विचार केला यंगस्टरचा भरणा खूप लाजबाब करतात. ॲज द बॉलर म्हणून टीम मध्ये जागा बनवतात, बॅटर म्हणून मग तुम्ही अष्टपैलू भूमिका आणि तेच पिसारवेचा आता तेजस करतोय की का. विजय बाद झाला, त्यानंतर बाद झाला तुम्ही मंगेश बाद झाला, त्याच्यानंतर सागर बाद झाला, राकेश बाद झाला. आता मात्र इडपीच्या वरनं थर्मानला लागोपाठचा दुसरा तेजस सांगतोय सेराफ जिंदा आणि त्यानं ठोकला लागोपाठचा दुसरा बलटवार. आणि दोन्ही संघ बघा एंट्री करताना आमच्या व्यासपीठाच्या समोरूनच दोन्ही संघाला एंट्री करायची. रोहिंजन संघ आणि राजाराणी गोट संघ. चला दोन्ही संघ व्यासपीठा समोर या. 3रा येईल का. इथे तुम्ही पाहता विकेट किपर फेकी नुसरा एकेनला आली आहे. हा बॉल खूप चांगला होता. याच्या अगोदरचा गुड लाईन स्पोर्ट मध्ये उंची घेतली तसाच तो बॉलच्या रिथम मध्ये गेला. थर्ड मॅनला तुम्ही चौकार पाहिला. बॅट्समन
तेजसच्या माध्यमातून धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 22 ही आकड्यावरती आशिष पाटील वरती पृथ्वी हल्ला झाला तेजसच्या माध्यमातून. धनेशला तुम्ही पाहता षटकातील पुढचा बॉल. हा बॉल पडल्यानंतर जास्त उशी घेतली, लगेचच अंपायर सांगितलं वाईड बॉल. वन बाउन्सचा कॉल देखील देण्यात आला. कशा रीतीने बॉल उडला बघा तुम्ही. धनेश तो देखील मारायचा प्रयत्न करत होता. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. रमेश म्हात्रे मामा तेजसला 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. हलक्या हातानं खेळला सेन्सिबल क्रिकेट, त्याला माहिती आहे. धनेशला एका बाजूला तेजसनं 2 चौकार मारल्यात. 39 छोटं लक्ष आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नसल्या तरी या ओव्हरमध्ये धावा काढण्याचा प्रयत्न तेजसच्या माध्यमातून चालू आहे. 5 बॉल त्यामध्ये त्यानं धावा उभारल्या 10. त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार तुम्ही पाहिले. एक चौकार बॅकफुटला जसा स्पंज केला डीप कव्हर पॉइंटला, त्यानंतर तुम्ही पहिला उचली घेणारा थर्डमॅनला हा दुसरा चौकार तेजसचा बॅट बंद. बॅटिंग खूप चांगली करतोय. चर्चा देखील केली, आता 2-3 वर्षामध्ये यंगस्टर देखील येतात आणि हा यंगस्टर पिसावेला भेटला. खूप चांगली बॉलिंग, त्यानंतर बॅटिंग, अडचणीमध्ये बॅटिंग मी करू शकतोय हे सांगतो. डबा बॅटने खेचला, बॉल चाला, बॉडीला इच्छा दिशेला मिड विकेट सीमावर तेजसच्या बॅटमध्ये तिसरा चौकार 4. ज्या आशिष पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या, मंगेशला बाद केलं, त्याच्यावरती प्रति हल्ला तेजसच्या माध्यमातून. बॉल चाला, लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने आला, तोपर्यंत या बॉलवरती मिळती सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 मध्ये बनवायच्या होत्या 26 आणि आता 12 बॉल 10 ची गरज आहे. तर सामन्यामध्ये पलटवार झालाय. पिसारबे संघ मजबूत स्थितीमध्ये प्राप्त झालाय. आत्ताच आगमन झालंय राज्यदादा महादे, एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू एकेकालचे, आणि पिसारबे गावासाठी नेहमीच त्यानं खूप काही योगदान दिलंय. आज व्यासपीठावर त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. 12 बॉल 10 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला जयेश पावशे. षटकातील पहिलाच बॉल तेजस साठी फटका खेळला, त्यानं चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. या बॉलवरती एकच धाव. राजेश माधव यांच्याकडे देखील तेजस साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज, 2000 रुपयाचं कॅश प्राइज. रमेश म्हात्रे मामा यांच्याकडनं 1000 रुपये, त्याच्यानंतर राजेश महादे यांच्याकडनं 1000 रुपये, 2000 रुपयाचा कॅश प्राइज तेजस साठी आला. का देऊ नये. बॉलिंग देखील तेवढीच पावतीचं षटक टाकणं अवघड असतं सौरभ, त्यामध्ये उद्या 4 धावा. त्यानंतर बॅटिंग काय राहिली आहे, खोदून काढला या बॉलला. बॉल चालला लॉंग ऑनला, फिल्डर वेगान आला, विशाल झाली आहे चुकी, त्यानंतर लगेचच वेगानं 2 धावा आल्या. तेजसला पारितोषिक दिलं देखील, कारण की मंगेश लवकर बाद झाला, ज्याच्यावरती जबाबदारी. त्यानंतर बाद झाला विजय, त्याच्यानंतर राकेश बाद झाला, सागर बाद झाला, त्याच्यानंतर 4 विकेट लवकर गेले आणि त्यानंतर जबाबदारी काय मात्र ती हँडल केली आहे तेजसच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग तेजसने केली आज. बॅसातला गडा लागला होता, तुम्ही पाहता. विकेट कीपर जोपर्यंत जाणार तोपर्यंत या बॉलवरती डॉट बॉल. धावा धावपलकावरती 32 तुम्ही पाहता, 32 रन स्कोरबोर्ड वरती. 7 धावेची जुनी गरज, 9 चेंडू 7 ची गरज. डॉट बॉल फेकावे लागतील धरणा संघाला मॅच जिंकायची असेल तर. षटकातील पुढचा बॉल
हलक्याने कट केलाय. इथे तुम्ही फिल्डर फादर झेलपर्यंत जायला हवा होता फिल्डरनं, मात्र तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा पूर्ण केल्या जातात. प्रयत्न करायला हवा होता तिकडे फिल्डर तुम्ही पाहता या 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 34 वरती तुम्ही पाहता 34 रन स्कोरबोर्ड वरती. अजूनही षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी पिसारवे संघाला. 5 धावेची अजूनही गरज आहे. 8 बॉल 5 ची गरज. षटकातील पुढचा बॉल चाललाय तुम्ही पाहता बॉलच्या दिशेनं. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत येणार तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 35 या कड्यावरती 7 बॉल 4 धावेची गरज आहे. 8 बॉल 16 वरती खेळतोय तेजस. का बॅटिंग तेजसनं केली, खूप चांगला बॅट्समन, त्यानंतर अष्टपैलू खेळाडू आहे कारण की गोलंदाजी देखील तेवढी छान राहिली आहे तेजसच्या माध्यमातून. 7 बॉल आणि धावा बनवायच्या 4. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल. तिथे फिल्डर तुम्ही पाहता पोचले होते त्यानंतर झेल जमीनला दान. तोपर्यंत 2 धावा. अशा चुका जर झाल्या धरणा संघ तुम्ही नक्कीच बाहेर पडू शकाल आणि अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला धावा धावफलकावरती. 37 तुम्ही पाहता 6 बॉल 2 धावेची आता गरज आहे. आजही पैसारबे मध्येच होणार कारण मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर ठेवण्यात आलेली आहे. एक रायगड मधली मानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा घेऊन पिसारवे संघ आपल्या भेटीला आलाय. पूर्वीपासूनच ती परंपरा आहे पिसारवे गावची मोठी स्पर्धा ठेवण्याची आणि पुन्हा एकदा त्यांची मोठी स्पर्धा आपल्याला नक्की पाहायला मिळेल. 6 बॉल 2 ची अजूनही गरज आहे. बसातला कडा बॉल तुम्ही पाहता मागे गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिलाय तोपर्यंत विराट सुरक्षित पोहोचतोय. डेंजर एंडला तो धावत होता. अजून देखील पारदर्शी केला तुम्ही पाहताय. शशिकांत मात्र यांच्याकडनं 1000 रुपये आणि त्याच्यानंतर दिलीप मात्र यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. तेजस साठी काय कामगिरी केली आहे तेजसनं आणि 5 बॉल 1 ची गरज आहे. अशा रीतीने तुम्ही पाहताय मॅचनं फिनिश केली आहे चौकारानं आणि हा सामना जिंकला पिसारवे संघाने. खूप खूप अभिनंदन. हाडला टीम धरणा झालेल्या चुका नक्की सुधारा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगला खेळ राहिला. त्यानंतर आशिष पाटीलचं षटक थोडं महागडं राहिलं आणि तिथून मॅचला कलाटणी दिली तेजसनं आणि का बॅटिंग केली ज्यानं 10 बॉल 22 धावेची खेळी केली ज्याच्या माध्यमातून 4 चौकार आणि आपण मॅन ऑफ द मॅच देतोय ज्यानं बॉलिंग करत असताना उघ्या 4 धावेचं इकॉनॉमिक षटक त्यामध्ये 1 विकेट. बॅटिंग करत असताना अडचणीमध्ये राहिला त्यामध्ये त्यानं 22 धावेची खेळी केली. अष्टपैलू कामगिरी करणारा पिसारवे संघाचा अपकमिंग स्टार